महर्षी दधीची आणि गभस्तिनी यांचा पुत्र पिप्पलाद याच्या जन्माची कथा थोडीशी गंभीर आणि करुणसुद्धा आहे. कारण दधीची ऋषींनी देहत्याग करून आपल्या अस्थी देवांना शस्त्र निर्माण करण्यासाठी दिल्या होत्या. ही गोष्ट तर आपल्या सर्वांना परिचित आहे. पण त्याचवेळी त्यांची पत्नी गर्भवती होती. पती निधनानंतर जन्माला आलेल्या या बाळाला तिने पिंपळाचे झाडाखाली ठेवून दिले व ती सती गेली. या छोट्या बाळाचे रक्षण पिंपळ वृक्षाने केले असे सांगतात. कदाचित त्या वृक्षाचे आजूबाजूला असणाऱ्या वन्य प्राण्यांनी पक्ष्यांनी या बाळाचे रक्षण केले असेल आणि थोडा मोठा झाल्यावर तो पिंपळाची फळे आणि पाने खाऊन आपले उदरभरण करू लागला. अशा रीतीने पिंपळ वृक्षाचा तो पिप्पलाद किंवा पिप्पलायन झाला. यथावकाश सोमऋषींनी याला सर्व विद्या शिकवल्या. पिप्पलादचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी अथर्ववेदाचे सर्वप्रथम संकलन केले. याचे नावाने अथर्ववेदातील एक प्रकरण सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रश्नोपनिषदात एक तत्वज्ञानी म्हणून यांचे नावाचा उल्लेख आहे. तसेच मोक्षशास्त्राला पैप्पलाद असे म्हणण्याची प्रथा आहे. अथर्ववेदातील प्रश्नोपनिषदात सुरुवातीलाच असा उल्लेख आला आहे की एकदा सुकेशा भारद्वाज यांचेसह काही ऋषी प्रश्न विचारण्यासाठी पिप्पलाद यांचेकडे आले होते. त्यावेळी ते 1 वर्षभर त्यांच्या आश्रमातही राहिले. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन पिप्पलाद यांनी केले. त्यांची पांडित्यपूर्ण उत्तरे ऐकून सर्वजण संतुष्ट झाले व त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्तही झाले. महाभारतातील शांतीपर्वात याचा उल्लेख आला आहे की ज्यावेळी पितामह भीष्म शरशय्येवर होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी पिप्पलादही गेले होते. पिप्पलाद यांनी आपले बालपण इतके कष्टात आणि माता पित्यांविरहित का गेले याचा एकदा शोध घेतला. तेव्हा त्यांना असे कळले की त्यांना शनीची पीडा जन्मतःच होती. मग त्यांनी आपल्या तपस्सामर्थ्याने अग्नी उत्पन्न केला आणि त्यात शनिदेवाला जाळून टाकण्याचा निश्चय केला. त्यांनी तसा प्रयत्नही केला. तेव्हा शनिदेव त्यांना शरण आले. पण अग्नीचे दाहामुळे त्या शनिदेवांचे शरीर मात्र काळे झाले. शनिदेव शरण आल्यावर पिप्पलादनी त्यांना सांगितले की अशा माझ्यासारख्या लहान बालकांना तुम्ही पीडा द्यायची, इथून पुढे कधीही पीडा द्यायची नाही. म्हणून अगदी आजही लहान वयातील बालकांना शनीची पीडा होत नाही असे मानले जाते. तसेच त्यांना हेही कळले होते की आपल्या माता पित्यांचे मृत्यूला हे देव कारण आहेत आणि मग त्यांनी देवांचा सुद्धा बदला घ्यायचे ठरवले. त्यांनी शिवाची आराधना केली. आपल्या तपस्सामर्थ्याने एक कृत्या निर्माण केली आणि ती देवांवर सोडून दिली. मात्र त्यावेळी प्रत्यक्ष शंकरांनी येऊन मध्यस्थी केली आणि पिप्पलादांची समजूतही घातली व त्यांना कृत्या परत घ्यायला सांगितले. आणि मग स्वतः शंकरांनी देवांबरोबर त्यांची मित्रताही घडवून आणली. असे हे पिप्पलाद त्यांनी एकदा इंद्रदेवांना प्रार्थना केली की मला माता पित्यांना भेटण्याची पाहण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा स्वर्गस्थ असलेल्या दधीची ऋषींची व पिप्पलाद यांची भेट इंद्रदेवाने घडवून आणली. दधीची ऋषींना आपल्या पुत्राला पाहून खूप आनंद झाला व त्यांनी त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी म्हणजेच विवाह करण्यासाठी खूप आग्रह केला. त्यानंतर मात्र त्यांनी गौतम ऋषींच्या कन्येशी विवाह केला. त्यांच्या दुसऱ्या एका विवाहाची गोष्ट पण अशी सांगितली जाते की ते एकदा पुष्पभद्रा नदीत स्नान करीत होते. तेव्हा तिथे अनरण्य राजाची कन्या पद्माला त्यांनी पाहिले. तिचे सौंदर्य पाहून त्यांनी राजाकडे या कन्येला मागणीच घातली. ऋषींची विद्वत्ता व तेज पाहून राजाने आपली कन्या पद्मा हिचा विवाह ऋषींबरोबर करून दिला. पद्मापासून त्यांना 10 पुत्र झाले. त्यांचा एक पुत्राचे नाव होते कहाड
तो आपल्या पित्याप्रमाणेच तेजस्वी होता. एकदा पिप्पलात समाधीमध्ये असताना कोलासूर नावाचा एक दैत्य आला व त्यांनी त्यांची समाधी भग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कहाडने त्या कोलासुराचा वध केला आणि त्या ठिकाणाला तेव्हापासून पिप्पलाद तीर्थ असे नावही मिळाले. अथर्ववेदातील उपलब्ध संहितांमध्ये एका संहितेची रचना पिप्पलाद यांनी केली आहे. त्याला पैप्पलाद संहिता म्हणतात. ही पिप्पलाद संहिता 20 भागांची आहे. याचा प्रथम मंत्र शन्नोदेवी हा आहे. याशिवाय पैप्पलाद ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहे. त्यात 8 अध्याय आहेत. पिप्पलाद यांचे श्राद्धकला आणि अगस्त्य कल्पसूत्र असे 2 ग्रंथही प्रसिद्ध आहेत. प्रश्नोपनिषदातील अथर्ववेदातील एक उपनिषद आहे आणि ह्यातील काही महत्त्वाचे अगदी 1-2च प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी आपल्याला इथे सांगायचा प्रयत्न करीत आहे. त्यातील एक प्रश्न असा आहे की उत्पन्न झालेल्या सृष्टीची धारणा कोणती देवता करते? त्याचे उत्तर आहे प्राणदेवतेद्वारे सृष्टीची धारणा होते. प्राणाची उत्पत्ती कशी होते? त्याचे उत्तर आहे प्राणाची उत्पत्ती आत्म्यापासून होते. पुढचा प्रश्न आहे स्वप्नात जागृत कोण असते आणि निद्रित कोण असते? उत्तर आहे झोपेत केवळ आत्मा जागृत असतो आणि उरलेले सर्व निद्रित असतात. पुढचा प्रश्न आहे की परमात्म्याचे रूप कसे आहे? उत्तर आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात निवास करतो, कारण तो सर्वव्यापी आहे. गंगा जशी समुद्राला मिळाली की समुद्रात विलीन होते, त्याप्रमाणे सर्व सृष्टी त्याच्यात विलीन होऊन जाते आणि शेवटी केवळ पुरुष एकटाच राहतो. पुरुष म्हणजेच परमात्मा. या ज्ञानाचे प्राप्तीने माणूस परब्रह्म स्वरूप होतो, कारण तोही परब्रह्माचेच रूप आहे.